नमस्कार मित्रांनो, परक्यांनाही आपलंसं करतात तसे गोड शब्द असतात. परक्यांनाही आपलंसं करतात तसे गोड शब्द असतात. शब्दांनाही गोडी पडावी असे गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. सन्माननीय व्यासपीठ, श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था, श्री शिर्डी संचालित परिषद, सुज्ञ श्रोते हो, मी प्रथम आपल्या सर्वांना अभिवादन करते. भारत ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संतांनी मानवतेचा, प्रेमाचा आणि सत्याचा संदेश दिला. अशाच महान संतांपैकी एक म्हणजे श्री साईबाबा. श्री साईबाबा यांचा श्रद्धा आणि सबुरी हा अमूल्य संदेश घेऊन मी कुमारी प्रणिती सिद्धार्थ पगारे, भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव आपल्या समोर विषय मांडते. आजच्या समाजाला श्री साईबाबांच्या शिकवणुकीची आवश्यकता. आजचा समाज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे खूप प्रगत झालेला आहे, पण या प्रगतीसोबतच स्वार्थ, मत्सर, भ्रष्टाचार, अहिंसा आणि जातीयवाद वाढताना दिसते. अशा वेळी साईबाबांची शिकवण समाजाला योग्य दिशा देणारी ठरते. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी हे दोन अमूल्य मंत्र दिले. श्रद्धा म्हणजे स्वतःवर, देवावर आणि चांगल्या कर्मावर विश्वास, आणि सबुरी म्हणजे संयम आणि धैर्य. आज प्रत्येकाला त्वरित यश हवे असते, पण अपयश आले की अनेक जण निराश होतात. अशा वेळी साईबाबांची सबुरी म्हणजे संयमाची शिकवण आपल्याला धीर देते. मेहनत, चिकाटी आणि योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी प्रेरणा देते. साईबाबांनी सर्व धर्म समान आहे असा संदेश दिला. त्यांनी कधी जात, धर्म, श्रीमंती, गरिबीचा भेद केला नाही. आज समाजात अनेक कारणांनी मतभेद आणि तणाव निर्माण होतात. अशा वेळी साईबाबांची सर्व धर्म समभावाची शिकवण समाजात शांतता आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. साईबाबांनी गरिबांची सेवा, भुकेल्यांना अन्नदान आणि गरजूंची मदत याला खरे ईश्वर पूजन मानले. आज आपणही आपल्या परीने गरजूंची मदत केली तर समाज अधिक सुंदर आणि सुसंस्कृत बनेल. विद्यार्थी म्हणून आपण साईबाबांकडून प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत, मोठ्यांचा आदर आणि चांगले संस्कार हे गुण शिकू शकतो. ही शिकवण आपल्याला यशस्वी आणि आदर्श नागरिक बनवेल. आजच्या युगात साईबाबांची शिकवण आपल्याला अंधश्रद्धेपेक्षा स्वच्छ आचरण, सामाजिक जबाबदारी आणि परस्पर सहकार्याची जागृती करते. प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवले, समाजहितासाठी कार्य केले तरच साईबाबांच्या शिकवणीचा खरा अर्थ साकार होईल. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात पैसा महत्त्वाचा आहे, पण माणुसकी त्याहून अधिक महत्त्वाची आहे. मंडळी जगणं इतकं सुंदर आहे, अनुभव तुम्हाला येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन ही एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन गडीचा डाव. जीवन म्हणजे संघर्ष. जीवनाच्या अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्या. जीवन हा एक कोलसावलीचा खेळ आहे. यात सतत सुख किंवा सतत दुःख क्वचितच पाहायला मिळतात. एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं ते काही मिळत नाही. साईबाबा सांगत असे की माणसाने क्षुल्लक दुःखाने व्यक्त होऊन न बसता त्याने अंधळ्याचा डोळा व्हावा, लंगड्याचा पाय व्हावा आणि अनाथांचा पालकही व्हावा. दुसऱ्याला आनंद द्यावा आणि दुसऱ्यासाठी जगावं आणि जगू द्यावं. जगता जगता जीवनाकडे पाहावं, जमेल तेवढं जाणावं. साईबाबा सांगत असे की साधे व सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन ब्रह्मस्वरूप आपण अनुभवू शकतो. मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर आकर्षणामध्ये वेळ घालवण्याऐवजी शिक्षण, संस्कार आणि चांगल्या सवयींना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, समाज बदलण्यासाठी मोठी पदे किंवा संपत्ती आवश्यक नसते. प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवले तरच समाज बदलू शकतो. साईबाबांची शिकवण ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची गरज आहे. चला तर मित्रांनो, साईबाबांची शिकवण अंगीकृत करूया आणि आपले जीवन अधिक सुख समृद्ध बनवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम, ओम साईराम. पुढील स्पर्धा